सगळेजण आपापल्या उमेदवारीची, पक्षाची, कोणत्या पक्षात जाणार, पक्षांतराची सगळी चर्चा करतात. पण नागरी प्रश्नांबद्दल चर्चा करण्याचं धाडस मात्र अनेक जण करत नाहीत. याच्यामध्ये सांगलीचा पाणी प्रश्न हा नगरपालिकांपासून प्रलंबित आहे. सांगलीकरांना शहरी नाल्याचं पाणी प्यावं लागतं. शहरी नाला प्रश्न हा महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या कित्येक वर्ष प्रलंबित आहे. सांगलीकरांना स्वच्छ पाणी पुरवठा कुपवाडकरांना कधी होणार? सांगलीमध्ये सुद्धा काही चौकांमध्ये म्हणजे राजवाडा चौक असेल, विश्रामबाग चौक असेल, तर या चौकांमध्ये मिरजेमध्ये गांधी चौक असेल, तर ह्याच्यामध्ये मिशन हॉस्पिटल चौक असेल, तर या सर्व चौकांमध्ये धुळीचं प्रमाण हे प्रचंड आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं याबद्दल सोल्युशन काय आहे, यासाठी सत्ताधाऱ्यांच्याकडं काय नेमकं त्याच्याबद्दलचं विजन आहे? महानगरपालिकेमध्ये आरोग्य सुविधा आणि प्राथमिक शाळा किंवा शाळा ह्यांची सुविधासुद्धा महत्त्वाची आहे. तर महानगरपालिका शाळांची आज अवस्था सांगलीमध्ये, कुपवाडमध्ये आणि मिरजेमध्ये नेमकी काय आहे? तिथं महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा, गुणवत्ता काय आहे? तिथे नेमकं शिक्षण कुठल्या प्रमाणात दिलं तर शाळांची अवस्था काय आहे? जो पगार जिल्हा परिषद शाळांना, जो पगार बाकीच्या शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळतात, तसेच पगार महानगरपालिका शिक्षकांना मिळतात. पण तरीसुद्धा नेमकं काय शिक्षणाचा दर्जा हे नागरिकांनी विचारलं पाहिजे. पूर्वी महानगरपालिकेचं प्रसूतिगृह हे अतिशय प्रसिद्ध होतं. तिथं चांगले चांगले लोक जायचे आणि तिथं मोठ्या मोठ्या लोकांसुद्धा प्रसूती झालेल्या आहेत. पण आता मात्र प्रसूतिगृहाच्या जागेवरचं हॉस्पिटल असेल, वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल, तर हे सगळं प्रलंबित आहे. म्हणजे साधा एक्सरे असेल, म्हणजे रक्त तपासणीचं आपण एक प्रकारचं चाचणी निदान केंद्र केलेलं आहे. पण आरोग्य सुविधेकडे मात्र महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दुसरी गोष्ट, सांगलीमध्ये वाहतुकीची समस्या आणि पार्किंगची समस्या आणि रस्त्यावरची बाजारची समस्या ह्या फार मोठ्या समस्या आहेत. तुम्ही बघितलं असेल तर भाजी मंडई ही महानगरपालिका स्थापनेपासून झालेलं नाही आहे. याशिवाय आपण बघतो की सांगली मिरज ही हॉस्पिटल सिटी आहे. म्हणजे सांगली मिरज मुंबईच्या खालोखाल, पुण्याच्या खालोखाल आपल्याकडं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. तरी अनेक ठिकाणी सांगली मिरजेमध्ये हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलला स्वतःचं पार्किंग नाही. MIDCमधले आणि मार्केट यार्डामधले रस्ते हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये अवजड वाहनं जातात. म्हणजे MIDC ही शहराचं एक मोठं विकासाचं केंद्र असतं किंवा मार्केट यार्ड, पण ह्याच्यामधल्या रस्त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आत्ता जे सत्तेवर आहेत, जे पूर्वी सत्तेवर होते, त्यांनी नेमकं काय केलं तर याचा जाब नागरिकांनी विचारला पाहिजे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत मोहिते .सोनेरा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्यामध्ये जवळजवळ 27 महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ह्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पक्षांची आणि सर्व आघाड्यांची, सर्व नगरसेवकांची, इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. शेवटचे काही दिवस यासाठी उरलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सगळेजण आपापल्या उमेदवारीची, पक्षाची, कोणत्या पक्षात जाणार, पक्षांतराची सगळी चर्चा करतात. पण नागरी प्रश्नांबद्दल चर्चा करण्याचं धाडस मात्र अनेक जण करत नाहीत. अर्थात काही ठिकाणी नागरी प्रश्नांची चर्चा होते, पण महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल जवळजवळ 27 वर्ष झाली तरी अनेक प्रश्न सांगली शहरात सुटलेले नाहीत. याच्यामध्ये सांगलीचा पाणी प्रश्न हा नगरपालिकांपासून प्रलंबित आहे. सांगलीकरांना शहरी नाल्याचं पाणी प्यावं लागतं. शहरी नाला प्रश्न हा महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या कित्येक वर्ष प्रलंबित आहे. सांगलीकरांना स्वच्छ पाणी पुरवठा कुपवाडकरांना कधी होणार? मिरजेमध्ये पाणी पुरवठ्याचं वेगळी यंत्रणा असली तरी तिथं कमी दाबानं पाणी येण्याचा प्रश्न आहे. तर सांगली, मिरज, कुपवाडामध्ये अपुरं आणि अस्वच्छ पाणी जो आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाची चर्चा आणि या प्रश्नाचं सोल्युशन नेमकं काय देणार? म्हणजे आत्ता जे सत्तेवर आहेत, जे पूर्वी सत्तेवर होते, त्यांनी नेमकं काय केलं तर याचा जाब नागरिकांनी विचारला पाहिजे. हवेची गुणवत्तासुद्धा सध्या आपण बघतोय की दिल्लीसारखं शहर असेल, मुंबईसारखं शहर असेल, याच्यामध्ये हवेची गुणवत्ता घसरलेली आहे. सांगलीमध्ये सुद्धा काही चौकांमध्ये म्हणजे राजवाडा चौक असेल, विश्रामबाग चौक असेल, तर या चौकांमध्ये मिरजेमध्ये गांधी चौक असेल, तर ह्याच्यामध्ये मिशन हॉस्पिटल चौक असेल, तर या सर्व चौकांमध्ये धुळीचं प्रमाण हे प्रचंड आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं याबद्दल सोल्युशन काय आहे, यासाठी सत्ताधाऱ्यांच्याकडं काय नेमकं त्याच्याबद्दलचं विजन आहे, हा प्रश्नसुद्धा नागरिकांनी विचारण्याची गरज आहे. महानगरपालिकेमध्ये आरोग्य सुविधा आणि प्राथमिक शाळा किंवा शाळा ह्यांची सुविधासुद्धा महत्त्वाची आहे. तर महानगरपालिका शाळांची आज अवस्था सांगलीमध्ये, कुपवाडमध्ये आणि मिरजेमध्ये नेमकी काय आहे? तिथं महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा, गुणवत्ता काय आहे? तिथे नेमकं शिक्षण कुठल्या प्रमाणात दिलं तर शाळांची अवस्था काय आहे? शाळांची तिथं इमारती कशा आहेत? तिथं
मुलांसाठी शौचालय आहे का, त्यानंतर शिक्षक आहेत का, संगणकाचं शिक्षण दिलं जातं का, गरीब मुलांसाठी तिथं योग्य सुविधा, खेळण्याची सुविधा, अंगणवाडींमध्ये बालवाडीमध्ये काही सुविधा आहेत का. तर याचासुद्धा प्रश्न नागरिकांनी विचारला पाहिजे की नेमकं शैक्षणिक सुविधा महानगरपालिकेमध्ये काय आहे. म्हणजे जो पगार जिल्हा परिषद शाळांना, जो पगार बाकीच्या शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळतात, तसेच पगार महानगरपालिका शिक्षकांना मिळतात, पण तरीसुद्धा नेमकं काय शिक्षणाचा दर्जा हे नागरिकांनी विचारलं पाहिजे. आरोग्य सुविधेबद्दल जर म्हणाल तर मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वतःची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, कमी किफायतशीर दरामध्ये उपचार, स्वस्त दरात उपचार आणि मोफत उपचार किंवा वेगवेगळ्या योजनांचे उपचार ह्या महानगरपालिका देणं हे कर्तव्यप्राप्त आहे. पण तरीसुद्धा सांगली महानगरपालिकेने याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आत्ता काही ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य योजनेचे दवाखाने असतील किंवा बाळासाहेब ठाकरे आरोग्य मंदिरं असतील किंवा वाराणसीमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उभारणीचं काम असेल, हे सगळं प्रगतीपथावर असलं तरी आरोग्य सुविधा ही अतिशय तोकडी आहे महानगरपालिकेची. महानगरपालिकेमध्ये फक्त जुजबी उपचार केले जातात, म्हणजे ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे उपचार. पूर्वी महानगरपालिकेचं प्रसूतिगृह हे अतिशय प्रसिद्ध होतं. तिथं चांगले चांगले लोक जायचे आणि तिथं मोठ्या मोठ्या लोकांसुद्धा प्रसूती झालेल्या आहेत. पण आता मात्र प्रसूतिगृहाच्या जागेवरचं हॉस्पिटल असेल, वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल, तर हे सगळं प्रलंबित आहे. म्हणजे साधा एक्सरे असेल, म्हणजे रक्त तपासणीचं आपण एक प्रकारचं चाचणी निदान केंद्र केलेलं आहे. पण आरोग्य सुविधेकडं मात्र महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सिव्हिल हॉस्पिटलकडं सगळं पाठवलं जातं. त्यामुळं महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या जो 7 ते 8 लोकसंख्येसाठी ती सुविधा देण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रश्न विचारण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, सांगलीमध्ये वाहतुकीची समस्या आणि पार्किंगची समस्या आणि रस्त्यावरची बाजारची समस्या ह्या फार मोठ्या समस्या आहेत. तुम्ही बघितलं असेल तर भाजी मंडई ही महानगरपालिका स्थापनेपासून झालेलं नाही आहे. तर रस्त्यावरचं बाजार हा फार मोठी अडचणीचा आणि फार मोठ्या चिंतेचा विषय सांगलीकरांना, मिरजकरांसाठी, कुपवाडकरांसाठी ठरलं आहे. वास्तविक रस्ते हे वाहतुकीसाठी असतात, पण सांगलीत मात्र रस्ते बाजारांसाठी आणि खोकीधारकांसाठी आणि हातगाड्यांसाठी आहेत अशी परिस्थिती आहे. प्रत्येक चौकांमध्ये हातगाड्या आहेत, प्रत्येक चौकांमध्ये बाजार आहेत आणि आठवडी बाजाराची जी कन्सेप्ट आहे, त्या आठवड्यातनं एकदा बाजार मिळावा अशी होती. पण अलीकडच्या काळात मात्र आठवडी बाजारातले लोक आहेत हे बऱ्याच प्रमाणात चौकांमध्ये दररोज बसलेले दिसतात. त्यामुळे अनेक चौक हे सगळ्या भाजी विक्रेत्यांनी, हातगाडेवाल्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे अनेक चौकांमधून वाहतूकसुद्धा नेणं कठीण होऊन बसलेलं आहे. त्यामुळे या आठवडी बाजारांबाबतसुद्धा किंवा रस्त्यावरच्या मुख्य बाजारांमध्ये सुद्धा एक फार महत्त्वाचा निर्णय या सत्ताधाऱ्यांनी घ्यावा लागेल. तर हा सुद्धा प्रश्न नागरिकांनी सगळ्या सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. याशिवाय आपण बघतो की सांगली मिरज ही हॉस्पिटल सिटी आहे. म्हणजे सांगली मिरज मुंबईच्या खालोखाल, पुण्याच्या खालोखाल आपल्याकडं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. तरी अनेक ठिकाणी सांगली मिरजेमध्ये हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलना स्वतःचं पार्किंग नाही. म्हणजे सांगली सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मिरजेतल्या महत्त्वाच्या रोडवर जी हॉस्पिटल आहेत तर त्यांची पार्किंग स्वतःच्या हॉस्पिटलची नाही आहे. त्यामुळे तिथं सगळ्या वाहनांचा मोठा अडथळा त्या ठिकाणी होतो. वैद्यकीय कचरा जो त्यांचा निघतो तर त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा सुद्धा प्रश्न सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर या सगळ्या वैद्यकीय सुविधा आपण देताना महानगरपालिकेनं त्यांना सुविधा देणं की जेणेकरून किफायतशीर दरामध्ये लोकांना वैद्यकीय सुविधा तयार होणं. तर हा सगळा प्रश्न आहे. त्यानंतर त्यांच्या पार्किंगचा प्रश्न असेल, म्हणजे इमारतीचं पार्किंग, व्यावसायिक इमारतीचं पार्किंग आणि हॉस्पिटल इमारतीचं पार्किंग हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. MIDCमधले आणि मार्केट यार्डामधले रस्ते हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये अवजड वाहनं जातात. म्हणजे MIDC ही शहराचं एक मोठं विकासाचं केंद्र असतं किंवा मार्केट यार्ड, पण ह्याच्यामधल्या रस्त्यांनासुद्धा प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या प्रश्नांची चर्चा ही नगरपालिकेच्या आणि या महानगरपालिका निवडणुकीनिमित्त होण्याची आवश्यकता आहे. सांगली भयमुक्त आणि सांगलीतली कायदा सुव्यवस्था हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. अनेक गुन्हेगारीचे स्पॉट आहेत तर त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा होण्याची गरज आहे. तर हे सगळे प्रश्न हे नागरिकांनी आपल्याकडे उमेदवारी ज्या वेळेला मतं मागायला येतील त्यावेळेला जे नेते मतं मागायला येतील त्यांच्यासाठी विचारावे, तर शहराचं भर होईल. अन्यथा आपण तत्कालिक जात, धर्म, पंथ याच्यावर जर मतदान केलं तर हे प्रश्न बाजूला राहतील. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की असे प्रश्न आपण जरूर सगळ्या येणाऱ्या भावी नगरसेवकांना आणि नेत्यांना विचारावे.